वांगे बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे वांगे आणि बटाटे धुवून आणि चिरून घेतलेले आहे। इथे मी वाटण बनवण्यासाठी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे मी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर चला मी इथे मिक्सरमध्ये हे सगळं वाटण करून घेते। आता याचं मी मिक्सरमध्ये फिरवून वाटण करून घेणार आहे। तर हे बघा, इथे आपलं वाटण झालेलं आहे। आपल्याला ह्या भाजीला कांदा काहीच टाकायचं नाही आहे, फक्त असं साधं खोबरं आणि लसूण याचं वाटण बनवून घेतलं की आपली भाजी होणार आहे झटपट आणि खूप टेस्टी देखील लागते। वांगे बटाट्याची भाजी ही सगळ्यांनाच आवडते। इथे तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान कडकडली की मग आपल्याला याच्यामध्ये वाटण घालायचं आहे जे आपण करून घेतलेलं आहे। थोडंसं हिंग टाकलेलं आहे। तर आता मी इथे हे वाटण घालते आहे तेलामध्ये। वाटण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। स्वागत आहे तुमचं स्वाती आर किचनमध्ये। तर आज मी तुमच्यासमोर वांगे आणि बटाट्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। इथे मी आपले मसाले काढून ठेवलेले होते, लाल मिरची, हळद, जिरे पावडर, धने पावडर, ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि आता वांगे आणि बटाटे आपण जे कापून ठेवले होते ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचे। मला 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून परतून घेऊया। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉनच्या याच्यावर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील। इथे आपले वांगे आणि बटाटे परतून घेतलेले। आता थोडं झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकूया। तर इथे आपल्याला ताटावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे, त्यामुळे काय होईल, वाफेमुळे खाली भाजी आपली डागणार पण नाही आणि पाणी गरम होईल तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे। आता इथे आपले वांगे बटाटे छान वाफवून घेतलेले आहे आपण, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते। बघा, इथे आपण ताटावरती अजून 2 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया। आता आपले बऱ्यापैकी बटाटे देखील एकत्र शिजलेले आहेत। तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। इथे भाजी आपली अजून थोडी शिजू द्यायची आहे 5-1 मिनटं आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे 2 चमचे। कूट टाकल्याने काय होईल, भाजी थोडीशी घट्ट होईल आणि छान लागते दाण्याचा कूट टाकला की। आता इथे माझी ही भाजी तयार आहे। कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी। हे बघा, आपली भाजी तयार आहे।
तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.